नमस्कार, मी सुधा नरवाडकर, नांदेड। आज मार्च महिन्यातील 16 तारीख। आज विशेष शेर सादरीकरणाचा हा दिवस। प्रावीण्य परिवारातील सर्व आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर, तंत्रज्ञ PK आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह वंदन करून मी माझे आज विशेष शेर माझ्या बंधू भगिनींचे सादर करते आहे। आज सादरीकरणामध्ये एक विशेष थीम मी निवडली आहे आणि ती आहे आई या विषयाची। तर पहिला शेर बघूया। नंदिनी ताई काळे यांचा कलिंद नंदिनी वृत्तातील। जगावयास जन्म दिलास मातृदेवते, जगावयास जन्म दिलास मातृदेवते, फिटावयास ऋण तुझे फिरून जन्म मागते, फिटावयास ऋण तुझे फिरून जन्म मागते। त्यानंतरचा शेर आहे परिवारातील श्रेष्ठ गझलकार यशवंतराव पगारे यांचा। वृत्त आहे वनहरिणी। ते मातेबद्दल काय म्हणतायत बघूया। भिंती होते छतही होते आधाराच खांब घराचा, भिंती होते छतही होते आधाराचा खांब घराचा, खरोखरीची परोपकारी, खरोखरीची परोपकारी दुसऱ्यांसाठी जीवन जगते, खरोखरीची परोपकारी दुसऱ्यांसाठी जीवन जगते। पुढचा शेर आहे आपले गझलगुरू प्रवीण पुजारी सर यांचा। वृत्त आहे आनंदकंद। प्रेमात तर तिच्याशी तुलना कधी न होते, प्रेमात तर तिच्याशी तुलना कधी न होते, सर्वात वेगळी बघ असते अशीच आई, प्रेमात तर तिच्याशी तुलना कधी न होते, सर्वात वेगळी बघ असते अशीच आई। वाह, सुंदर। पुढचा शेर आहे निलिमाताई कदम यांचा। आनंदकंद वृत्तातीलच आहे। आईमध्येच होतो बघ भास ईश्वराचा, आईमध्येच होतो बघ भास ईश्वराचा, स्नेहामुळे तिच्या तर दैवास प्राप्त केले, स्नेहामुळे तिच्या तर दैवास प्राप्त केले। आणि शेवटचा शेर आहे निशाताई दळवी यांचा। तोही आनंदकंद वृत्तातीलच आहे। त्या म्हणतात, आई अशी हसावी स्वप्नात मज दिसावी, आई अशी हसावी स्वप्नात मज दिसावी, प्रेमात सावलीच्या गाता जशी फुलावी, आई अशी हसावी स्वप्नात मज दिसावी, प्रेमात सावलीच्या गाता जशी फुलावी, प्रेमात सावलीच्या गाता जशी फुलावी। धन्यवाद।